हाय फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत मटण करीची रेसिपी शेअर करत आहे. तर सर्वात अगोदर मी मटण स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्यामध्ये मी 1 चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेतलं होतं आणि ते मॅरिनेट करण्यासाठी 15 मिनटं ठेवलं. त्यानंतर मी कुकरमध्ये एक एक कांदा चिरून ठेवला होता, तो त्याच्यामध्ये टाकला तेल टाकून आणि नंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि परत मटण करी मसाला टाकला आणि थोडा गरम मसाला पण टाकला होता आणि जे मॅरिनेट करायला मटण ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं आणि त्यानंतर थोडं मीठ टाकलं आणि परत वरती कुकरचं झाकण लावून मी त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या. तर 4 शिट्ट्या केल्यानंतर मटण व्यवस्थित शिजलं आहे. त्यानंतर मग मी मसाले भाजण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि अर्धा वाटी ओलं खोबरं जे बारीक स्लाइस करून घेतले होते ते तुकडे टाकले त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर मी कांदा चिरला होता, तर तो कांदा एक टाकला. त्यानंतर 2 मिरच्या, अद्रक थोडंसं आणि 1 चमचा धने आणि 1 चमचा तीळ टाकले आणि ते पण व्यवस्थित भाजून घेतले. तर असं माझे सर्व मसाले भाजून झाले आहेत आणि त्याची मी बारीक पेस्ट करून घेतली आणि नंतर मी कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलं आणि हे जी बारीक पेस्ट करून ठेवली होती ती त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेतली. तर मी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप पण टाकलं. तर तूप टाकल्यावरती टेस्ट जरा अजून चांगली येते. तर थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा. त्यानंतर मी गरम मसाले ॲड केले. तर 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मटण मसाला आणि जिरे पावडर मी टाकले त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित भाजून घेतली आणि परत एकदा मी मटण करी मसाला टाकला थोडासा. तर ह्याला पण तेल सुटेपर्यंत भाजायचं व्यवस्थित. मसाले व्यवस्थित भाजूनच घ्यायचे आणि त्यानंतर जे मी वाफवलेलं मटण होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि गरम पाणी करून ठेवलं होतं मी 2 ग्लास, तर ते पण त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं. तर अशा प्रकारे सर्व टाकून झालं आणि वरती थोडं मीठ पण टाकलं चवीनुसार. 10 ते 15 मिनटं हे शिजवून घ्यायचं. तर मटण कढी रेडी आहे. तुम्ही बघू शकता की कसं कलर आला आहे तिला आणि टेस्टला पण खूप छान झाली होती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशीच नवीन दुसरी रेसिपी बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.